नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण UAN नंबर कसा मिळवायचा तेही घर बसल्या हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओ पहिल्यांदा आपल्याला कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचे आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर गुगलमध्ये आपल्याला UAN एवढे टाकून सर्च करून घ्यायचे आहे. सर्च केल्यानंतर UAN एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनची ही पहिली वेबसाईट तुम्हाला बघायला मिळेल. यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती आल्यानंतर तुम्हाला हा डायलॉग बॉक्स दिसेल, याला तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे UAN नंबर जर माहीत असेल तर UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करण्याचा ऑप्शन दिसेल. तर इथे आपल्याला थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इम्पॉर्टंट लिंक्स या पार्टमध्ये तुम्हाला UAN नंबर माहीत करून घेण्यासाठी नो युअर UAN हा एक ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे. तर आपण या ऑप्शनवरती एकदा क्लिक करून घ्यायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जॉईनिंग होताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला विचारला जाईल. तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकायला विचारेल, तर जो कॅप्चा कोड खाली दिसत आहे तो कॅप्चा कोड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर रिक्वेस्ट OTP यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे अलर्ट मेसेज आलेला आहे. OTP सेंड सक्सेसफुली टू या नंबरवरती तुमच्या OTP जो आहे तो पाठवलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. इथे आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला OTP जो आहे आपल्या मोबाईलवरती पाठवण्यात आलेला आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर आपण इथे OTP पाहून घेऊया आणि टाकूया. OTP टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. OTP व्हॅलिडेशन सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळेल. इथे तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमचे आधार कार्डवरती जसे नाव आहे तसे नाव तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचं आहे. संपूर्ण नाव जे आहे ते आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. नाव एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली सिलेक्ट डेट ऑफ बर्थ म्हणजेच तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख इथून कॅलेंडरच्या साहाय्याने निवडण्याचा पर्याय आलेला असेल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर इथून तुम्हाला तुमचा महिना जो आहे तो निवडायचा आहे आणि त्यानंतर इथून डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर विचारला जाईल. तर तुमचा जो आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर खालील बॉक्समध्ये जो कॅप्चा कोड विचारला जात आहे त्या ठिकाणी तुम्हाला वरती जे कॅप्चा कोड दिसत आहे तो इथे टाकून एंटर करून घ्यायचा आहे. एवढं केल्यानंतर खाली आपल्याला शो माय UAN हा एक ऑप्शन बघायला मिळेल. तर तुम्हाला सिम्पली शो माय UAN यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे तुमचं काम झालेलं आहे. तुमच्या या संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तुमचा UAN नंबर तुम्हाला इथे अलॉट झालेला दिसेल. तर इथे पाहू शकताय आपल्या केसमध्ये 2 UAN नंबर अलॉट झालेले आहेत. तर दोन्ही UAN नंबर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत. तुमच्या केसमध्ये तुमचा एकच UAN नंबर असू शकतो किंवा 2 सुद्धा असू शकतात. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल देखील ऑन करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.